जवळ 6 दिवस आमच्या समेत जोडले जातील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर, त्यानंतर शिवभक्त समालोचक बेलोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिनेश बंधू आणि आमचे गुणलेखक इथे पाहतो खऱ्या अर्थाने आमचे सुधीर आगलावे. तर मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. तर कैलादादा भोईर पडगे यांचा सन्मान आपण इथे करूया. एकेकालचे नामवंत क्रिकेटर कैलादादा याब आपण आपला येतोची सन्मान केला जाईल. आमच्या हनुमान मित्र मंडळाच्या वतीने आमचे मित्र दिलीप शेठ भोईर, माजी सरपंच पडगे, लहू शेठ भोईर यांचे ते बंधू आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान स्वपन खाडेकर यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जाईल. आणि त्यानंतर यशेश पाटील कंस्ट्रक्शनचे MD परेश याबा आपण आपला सन्मान इथे केले जाईल. ओमकार राय आपण या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. तर यमनदादा पाटील मान्यवरांचा सन्मान करा. आणि सामना चालू सुरू असताना मात्र सन्मान आपण करणार नाहीत. शांततेचे प्रतीक तलोज मजकूर दत्ताशेठ राजे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर प्रकाश खाडेकर आपण परेश पाटील साहेबांचा आपण सन्मान करावा. त्यानंतर ओमकार राय यांचा सन्मान आपण करू. ओमकार आपण यावं, कारण आपण लगेचच वर्तमान लढतीकडे वळणार आहोत. कारण सामना सुरू असताना मात्र आपण सन्मान करणार नाहीये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सरांकडे आपण वळूया. क्षेत्ररक्षण रचना चालू, ग्रीन सिग्नल ओ टू दिनेश पाटील सर आणि त्यांच्या समवेत संदीप पाटील सर. धन्यवाद महागुरु गडगे सर. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे बनाम एकता तळोजा मजकूर. पहिला चेंडू मयूर राजेनं मात्र कोणत्या फलंदाजाला बाद केलं. ज्या फलंदाजानं वलवले टुर्नामेंटमध्ये बाईक कमावली, मालेकावीरचा किताब फटकावला, त्या बाईकमॅनला मात्र गोल्डन डकचा शिकार बनवत पहिल्या चेंडूवर केलंय बाद. तर संगीत रत्न जनार्दन बुवा आगलावे आपलं स्वागत. मोहन भोईर माजी सरपंच वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. 24 चेंडूंच्या खेळामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट. संदीप सर मागच्या सामन्याचा विचार केला तर प्रतीक पाटील पहिल्या चेंडूवर विकेट्स कमावला होता. अशाच प्रकारची पुनरावृत्ती या सामन्यामध्ये होते की काय? कारण ज्याप्रमाणे प्रतीक शून्यावरती परतला त्याप्रमाणे ॲक्शन रिप्लाय मात्र इथे पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला आहे, तो म्हणजेच राहुल गडगे. त्याचबरोबर हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय रविदादा भोईर कोलवाड यांचं मंचाकडे आगमन झालं आहे. दादा मनपूर्वक स्वागत आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर विकेट्स कमावली आहे ती मयूर राजेनं, अतिशय बहुमूल्य विकेट आणि मोठा हादरा दिला तो आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला. करण पाटील मात्र सुरुवात करतोय आणि लगेचच पहिला फलंदाज बाद झाला म्हणून काय झाला या प्रकारे पुन्हा एकदा नेक इराद्यानं सुरुवात होतीये. फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला, तो सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार. या नक्कीच जे 2 सामने झाले आजच्या या तिसरा सामना सुरू आहे आणि या 2 लढतीमध्ये अशी सुरुवात आहे की दोन्ही गोलंदाजांनी मात्र पहिल्या चेंडूवर आपले विकेट्स, तिन्ही गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवली आहे. म्हणजे विकेट्स जणू काही पहिल्या चेंडूवर घ्यायचीच आणि द्यायचीच, हा टेक अँड गिव्हचा फॉर्म्युला सुरू आहे. परंतु त्यानंतर मात्र हल्ले प्रति हल्ले मागच्या सामन्यामध्ये तब्बल 68 धावा उभ्या राहिल्या. असंच आव्हान काहीसं राहील का? कारण करण पाटील ठोकतोय पहिला चौकार. मयूर राजेचा हा फुलटॉस चेंडू, परंतु या फुलटॉस चेंडूला दिशा देऊ शकला नाही आहे. क्षेत्ररक्षक मात्र सुंदर भूषण पाटीलनं चेंडू पकडला आणि अगदी लगेचच नॉन स्ट्राईक एंडला फेकला. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित निकेश मस्करला हे मागणं हे ठरू शकलं असतं. निकेश मस्कर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याचबरोबर स्ट्राईकर मात्र करण. मयूर राजे गोलंदाजीच्या मार्कवर. आणखी एक चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. आणि कमीत कमी म्हणजे मी संघासाठी 3 धावा आणखी वाचवल्या त्यांनी. त्याच्यामुळे 1 धाव मात्र येते ती करणच्या संघाला, संघाची धावसंख्या जाऊन टेपते ती 1 बाद 5.
4 षटकांचा खेळ कंपल्सरी चेसिंग 4 गोलंदाज हा नियम या स्पर्धेचा आहे. त्याच्यामुळे धावा किती जमतील. पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांचा पाठलाग सहज झाला. महेश पाटीलचा उत्तम खेळ राहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये आशिष, विक्रम, सुशांत, जय माता रोहिंद बी संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. उत्तरार्धामध्ये चांगला प्रतिकारही राहिला प्रथमेशचा आणि टीमचा. परंतु त्यानंतर मात्र तो संघ म्हणजेच पेंदर संघ तर धावांचा पाठलाग करू शकला नाही. आता आव्हान कसं राहील, आव्हान किती उभं केलं जाईल. टेंभोडे अगदी जवळ आहे. जवळच्या आपल्या प्रेक्षकांना, घरच्या प्रेक्षकांना जे इथपर्यंत प्रवास केला आहे त्या आपल्या घरच्या प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करेल की सालाबादप्रमाणे मागच्या वर्षीसुद्धा या तळोजा मजकूर संघाचा खेळ उत्तम राहिला होता. तो संघ खेळ कसा केला. इट्स अ नो बॉल कॉल, नो बॉल कॉल. जावेद परिसरांचा इशारा, ओव्हर स्टेप, नो बॉल कॉल. दक्ष पंच आणि दक्ष पंचांना इथे मात्र नो बॉल कॉल येतोय. चला सामना सुरू करायचा आहे. आणि एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या, 15 मिनिटामध्ये पहिले 3 षटकं टाकणं अनिवार्य आहे. फ्री हिटचा इशारा हा सायरन सांगतो की इथे मात्र फ्री हिट असणार आहे. नो बॉल. जोरदार अपील जरूर केला. मयूर राजाला मात्र कॉन्फिडन्स होता, परंतु पंचांनी मात्र जावेद परस्तारे सांगायला इट्स अ नो बॉल कॉल. फ्री हिटचा चेंडू करण पाटीलसाठी असणार आहे. किती धावा येतील या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू, फुल टॉस चेंडू जाऊन सरळ आदललाय यष्ट्यांच्यावरती. धाव तर आलीच नाही. उलट पक्षी फुलटॉस चेंडूला मात्र यष्ट्यांच्यावर आदलला. मी म्हणेन की जीवनदान होता. फ्री हिट होती, मुक्त संचार करण्याची वेळ होती, परंतु आकाशामध्ये मुक्त संचार करू शकला नाही. आणि त्याच्यामुळे हा मोठा मासा गलाला लागला असता की काय जर तर मध्ये क्रिकेट फसलं. निर्धाव चेंडू सांगता होते. गोलंदाज मयूरची कमालीची गोलंदाजी राहिली आहे. एक नोबॉल टाकलाय, एक फलंदाजाला त्यानं परतवलंय आणि धाबाळकावर धावा लागलेत. त्या म्हणजेच निव्वळ 1 बाद 7 धावा. यापूर्वी रुंजन क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, त्यांचं अभिनंदन. विजयदाता उल्वेकर राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या वतीने संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. तळोजा मजकूर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सन्माननीय BG पाटील कुत्तारपाडा आणि जाधव साहेब पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. आपणही स्टेजवर यावं, आपले स्वागत आहे. KD शेलके आदई आपलेही जे हनुमान मित्रमंडळ वलप यांच्या वतीने सरसेच स्वागत आहे. त्याचबरोबर आणखीन एक सूचना येते की 2 व्हीलर बाईकची एक चावी इथे सापडली आहे. जर कोणाची असेल तर घेऊन जा. गाडीचं किचनवर नाव आहे भावना होंडा, त्याच्यामुळे ती चावी कोणाची असेल तर प्लीज आपण घेऊन जा. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज अक्षय केनी तर स्ट्रायकर मात्र असेल सलामीर निकेश मस्कर. 7 धावा पहिल्या षटकामध्ये धापलकावर लागलेत. उजव्या हाताची गोलंदाजी, मलिंगा स्टाईलचा हा चेंडू फुलटॉस होता. फुलटॉसला मात्र आल्या वाटेला लावला आणि इथे मात्र काय सुरेख निकेश मस्करचा षटकार. डबल सीट. आता सायकल राहिले नाही. पूर्वी सायकल म्हणजे गरीब समजायचे, आता सायकल फॅशन झाली वॉकिंगला. आणि ती सायकल चालवणं व्यायाम समजला तो. वॉकिंगसोबत सायकलिंगसुद्धा आजकाल राहिले. सो एक फटका लगवायचा होता. चेंडूने गिरकी घेतली आहे. शतरक्षणाची फिरकी झाली आहे जरूर. एक धाव पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न नाकारला करणं. त्याला माहीत होते रिस्की रन होऊ शकली असती. निकेश मस्करचा चांगला फटका होता. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक चेंडूपर्यंत येईल, परंतु चेंडूवर थोडीशी गिरकी घेतली, त्याच्यामुळे एक धाव मात्र निर्माण झाली. धाबाळकर धावा लागल्या. 1 बाद 14. 1 बाद 14 धावा. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अक्षय केनी. स्ट्राईकवर करण पाटील या खेळाडून मात्र या टेंबोडे गावचं रिकामी जागा हेरली जाती आहे. शतरक्षकांना मात्र कमालीचं शतरक्षण दाखवलं आहे. हेमंत पाटीलचं लाजवाब शतरक्षण. संघासाठी वाचवलेल्या 2 धावा तुम्हाला उत्तरार्धामध्ये उपयोगी पडतील. अप्रतिम शतरक्षण. अगदी मिडविकेटच्या दिशेने होता, वाईड मिडविकेटच्या दिशेने धावला, काऊ कॉर्नर पर्यंत गेला आणि धावा रोखल्या.
पहिल्यांदा वाटलं की कदाचित हा चौका जाईल. ज्या भरधाव वेगानं चेंडू चालला होता त्या चेंडूला मात्र रोखलं. तत्पूर्वी मात्र करण पाटीलनं जोडल्या या 2 धावा. अक्षय केनी पुन्हा एकदा सज्ज. 16 धावा धापलकावरती लागत आहेत. आत्ता गुडघा टेकला आणि तमाशा दाखवला. आपले घरचे प्रेक्षक टाळ्यांचा जल्लोष करतायत आणि या जल्लोषामध्ये येतोय षटकार. खूप सामने खेळायचे आहेत. अजून केस पिकले नाही आहेत त्याच्यामुळे तो खूप खेळणार. कारण ओपन टुर्नामेंट खेळण्याचा त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभव असल्यामुळे तो खूप सुंदर खेळ अजूनही करतो आहे. एक चांगला षटकार दाखवला आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये राखीव खेळाडून लक्षात ठेवायचं आहे. 12वे खेळाडून तिसरं षटक संपण्याच्या अगोदर आपण तयार राहायचं आणि तिसरं षटक जसं संपेल लगेच ड्रिंक्स ब्रेक घेतली जाईल. रेडी राहायचं आहे. 15 मिनिटामध्ये 3 षटकं तळोजा मजकूर लक्षात ठेवायचे. आपणही टाईम अलर्ट आहे त्याच्यामुळे आपणही रेडी राहायचं आहे. जोरदार अपील. मलिंग स्टाईलचा भरधाव वेगाने येणारा चेंडू इथे मात्र पिक करू शकला नाही तो करण पाटील आणि धाव मात्र आली नाही एकही. निर्धाव चेंडू सांगता झाली. आतापर्यंत चेंडू राखून झाले षटकामध्ये 5 आणि 2 षटकार त्यानं खालेत. त्याच्यामुळे त्याला मात्र 15 धावा षटकामध्ये पडलेत. धापलकर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 22 धावा. 1 बाद 22. अक्षय टू करण. फुल टॉस. आणखीन एक खराब चेंडू. 1 बाउन्स फाईन लेगच्या सीमारेच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल. इट्स अ नो बॉल कॉल. सगळं अकटीत घडतंय. काय घडलं या चेंडूवरती. नो बॉल आला. चौकार आला. नशिबाचा पंजा आला. ना दिवाळी ना दसरा. हा मात्र बोनसच्या रूपानं 5 धावा मिळत आहेत. एक चांगला फटका. खराब चेंडू पंजा. अक्षय केनी फ्री हिट आणि इथे बरसलाय. अक्षरशः बरसलाय. पहिल्यांदा खेळताना वेळ दिली आणि इथे ठोकला चौकार. सँडी सूरज इथे पाहतो. यानंतरची लढत असणार आहे वाजे विपक्ष वाकडी. परंतु दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी आपल्या संघाची नावं आमच्याकडे त्याची पूर्तता करायची आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला वाजे आणि एका बाजूला वाकडी अशी एकाच विभागातील 2 संघ आहेत. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. वेळ कमी आहे. स्पर्धेची नियमावली आहे. काल या स्पर्धेचा पहिला दिवस बघितला आपण. एखादा संघ जर उशिरा आला त्या संघाला दंडित केलं गेलं. नाणेफेकीसाठी आपल्याला माहीतच आहे. तर दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही सूचित करतो की नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधावा. या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या. खराब गोलंदाजी राहिली. पहिल्या गोलंदाजानं मयूर राजांना कमावलं आणि आपल्या दुसऱ्या संघ सहकारी अक्षय केनीनं मात्र हे गमावलं. कारण मयूर राजानं 7 धावा मोजल्या. एक फलंदाजाला बाद केलं. अक्षय केनीनं मात्र तब्बल 24 धावा. चेंडू हवेत राहील आणि इथे फलंदाज सलामीर निकेश मस्कर मात्र बाद. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करतोय गोलंदाज भूषण पाटील. HDCला नेमकं काय म्हणायचं आहे. अर्ध्या रात्री सोडून जायचं नाही क्रिकेटचं मैदान की घर. या दोघांमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये अटकलेली मंडळी आहे. थंडी तर चांगली पडली आहे आणि दोन्हीची आवड आहे माणसांना. त्याच्यामुळे मैदानावरती आपली मुलं खेळतात. गावाचा झेंडा अटके पार रोवतात. त्यांचा खेळ पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी मात्र तमाम क्रीडरसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक मायबापांना तुमचंही मनपूर्वक कौतुक आणि स्वागत आहे.
गोलंदाज भूषण पाटीलनं विकेट्स कमावले पहिल्या चेंडूवर. निकेश मस्करला परतवलं, ज्यानं धावा जोडल्या 7. आता नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज उत्तम मस्कर. उमेशजी भुईर पडगे यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. वेलकम. भूषण पाटील डावखुरा फलंदाज उत्तम मस्करसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी परफेक्ट यॉर्कर. काय सुरक्षित खेळलाय, अतिशय उत्तमरित्या खेळला. दिशा दिली मिड ऑफच्या दिशेनं आणि धाव मात्र आली 1. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आणि इथे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये धावा रोखल्या गेलेत. 1 धाव. 32 2 बाद 32 धावा. स्ट्राईकवर मात्र असेल करण पाटील. आव्हान कसा सेट करायचा, किती धावा जास्तीत जास्त जमवायच्या, हे करण पाटीलला खूप चांगलं ठाऊक आहे. उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळल्यामुळे, मोठमोठ्या खेळाडूंमध्ये सोबत खेळल्यामुळे त्याला माहीत आहे की फटकेबाजी करायची आहे. पण इथे मात्र मयूर हा चेंडू उचलतो, फेकतो. तत्पूर्वी धाव मात्र इथे एक कव्हरच्या दिशेनं डीप कव्हरला चांगला फटका लगावला होता, पण त्या चेंडूवर मात्र धाव आली फक्त 1. आणि षटकामध्ये धावा रोखल्या जात आहेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी आणि 1 विकेटसुद्धा. भूषण पाटील अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. राखीव खेळाडू रेडी राहायचं, अजिबात वेळ दवडायचा नाही. तिसरं षटक जसं संपेल तसं मैदानाकडे रवाना व्हायचं. हे वारंवार सांगितलं जातं, कारण आपल्याकडे जवळजवळ 1.5 तास एक्स्ट्रा गेलाय, आज वाया गेलाय. फुल टॉस परंतु पिक नाही करू शकला उत्तम. आणि उत्तम मात्र सर्वोत्तम फटका लगावू शकला नाही. फुल टॉसला टाईम नाही करू शकला आणि मिड ऑफच्या दिशेनं झेल देत मात्र तो परतलाय. फलंदाज क्रमांक 3 बाद. स्वामी पाटील आमचे आणि या स्पर्धेसाठी इथे अभिजित ठाकूर दिगोडे आणि अविनाश म्हात्रे दिगोडे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. छोट्या मोठ्या यांच्या वतीने मनपूर्वक अभिजित आणि विश्वजित स्वागत आहे तुमचं. सौरभ नैतम नवीन फलंदाज. क्या बात. भूषण पाटील मात्र कडाक्याचा फॉलोथ्रू दाखवत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि सौरभ नैतमच्या बाबतीत सांगायचं झालं तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं की रनिंगमध्ये गोल्ड मेडल कमावणारा हा खेळाडू आहे. एकदा सौरभ नैतमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. झारखंड स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल फटकावणारा हा आपला सर्वांचा सुपुत्र. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्यानं केलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकडून खेळताना या उत्तम दर्जेदार धावपटूंना मात्र गोल्ड मेडल पटकावलं. त्याबद्दल सौरभ तुझं मनपूर्वक कौतुक. उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच आत्ता 35 धावा. नाणेफेकीसाठी शेवटचा पुकार असणार आहे. वाजवी पक्ष वाकडी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकी ते मान्यवरांच्या शुभास्ते केले जाईल. तलोजा मजकूर क्रिकेट संघाचे बिग समर्थक आपण इथे पाहतो. संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर, गोल्डमॅन दीपक पाटील आणि त्याचबरोबर कमलाकर शेठ पाटील ते उपस्थित आहेत. यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे. संतोष शेठ पाटील आणि दीपक कमलाकर दादा यांची स्पर्धा सुद्धा आता येणाऱ्या 6 जानेवारीला आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी लवकरच येणार आहे. 2 मिनिटाचा टाईम ब्रेक आणि स्ट्रॅटेजिक टाईमआउट मात्र संपतोय आणि अशा प्रकारे इथे 3 षटकांचा खेळ संपला. या सामन्यामध्ये संमिश्र खेळ पाहिला आपण, कारण ज्याप्रमाणे सुरुवात केली पहिल्या चेंडूवर मयूर राजेनं एक मोठी विकेट बाईकमॅन राहुल गडगेला परतवलं 0वरती. त्यानंतर मात्र करणनं चांगली सुरुवात केली. चौकारानं सुरुवात केली आणि निकेश मस्करची चांगली 7 लाभली 7 धावांची. आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षय किनीला 2 षटकार 2 चौकारांसहित तब्बल ठोकल्या 24 धावा. परंतु मी सांगितलं एकानं पसरवलं दुसऱ्यानं सावरायचं, तर सावरण्याचं काम भूषण पाटीलनं केलं आणि षटकामध्ये 2 विकेट्स मिळवत 4 धावा दिल्या. त्याच्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये जे काही गमावलं ना ते अगदी व्याजासहित कमावलं आहे. या एकता स्पोर्ट्स
तलोजा मजकूर संघाचा गोलंदाज भूषण पाटीलनं, नवीन गोलंदाज हेमंत पाटील. आत्ता या षटकामध्ये, या स्लॉग षटकामध्ये आव्हान किती सेट केलं जाईल, धावा जास्त येतील की कमीमध्येच रोखलं जाईल. करण पाटील अजूनही क्रीजवर उभा आहे. करण पाटीलमध्ये क्षमता आहे. आतापर्यंत चांगली बहारदार फलंदाजी राहिली आहे. 3 चौकार 1 षटकार त्यानं लगावला आहे. या षटकामध्ये किती धावा उभ्या केल्या जातील. 18 चेंडूमध्ये 22 धावा खेळतोय करण. 11 चेंडूमध्ये आणि 12वा चेंडू मात्र धोकादायक ठरला. त्याचा फटका मात्र फसला आणि अशा प्रकारे फर्स्ट स्लिपमध्ये हा झेल टिपत फलंदाज करण पाटील मात्र होतोय बाद. नवीन फलंदाज कुणाल भोईर. या षटकामध्ये जर पाया रचला भूषण पाटीलनं, यानंतर मात्र आत्ता हेमंत चांगली गोलंदाजी करतोय. कुणाल भोईर, नवीन फलंदाज कुणाल भोईर. जोरदार अपील पहा. युनिट इज अ स्ट्रेंथ. पण लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज बाद केला जातोय आणि पडझड इथे मात्र सुरू झाली आहे, ती आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाची. गावदेवी क्रिकेट संघ, वाकडे क्रिकेट संघाचे संघनायक बघा रमेश पवार आमच्या समेत जोडले गेलेले आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वाजे क्रिकेट संघ लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. शेवटचा पुकारा आहे. सत्र संपल्यानंतर मात्र स्पर्धेची नियमावली आहे, एखादा संघ उशीर आला तर त्या संघाला दंडित केलं जाईल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय हेमंत पाटील. काय सुरेख गोलंदाजी. 1 षटक खराब पडलं म्हणून काय झालं, आमचा दुसरा सहकारी मात्र ताकदीची गोलंदाजी करू शकतो हे दाखवलं. आणि भूषण पाटीलच्या नंतर मात्र हेमंत पाटील तेवढ्याच दर्जेदार गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. चांगला फटकाय पलटवार केला गेलाय. संदीप भोईरनं मात्र विचार नाही केला, कारण इथे विचार करायची वेळच नाही. ठोकला जातोय षटकार. तसाही खूप उशीर झाला आहे. आता मात्र वेळही नाही फिरायची, त्याच्यामुळे HDC या गारठ्यामध्ये सुद्धा थोडं वातावरण गरम करताना पाहतोय. परंतु इथे वातावरण गरम करण्याचं काम संदीप भोईर करतोय. त्याला माहिती आहे धावांचं आव्हान उभं करायचं आहे, मोठ्या धावा जमवायच्या आहेत आणि त्यासाठीच ते प्रयत्नशील आहे. चांगले फटकेबाजी पाहतोय. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू आलाय. धाव मात्र घेतली जाईल, 1 रोखलं जाईल आणि एका धावेनं धाबलकर धावा लागत आहेत. त्या 42 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 43 धावा उभ्या केल्या होत्या त्या नावडे संघानं, परंतु धावांचा पाठलाग झाला. वारदुरी संघानं 44 धावा जमवल्या. महेश पाटीलचा बहारदार खेळ राहिला. इथे मात्र अशाच प्रकारचं आव्हान काहीसं उभं राहतंय की काय. 50च्या बाहेर आव्हान घेऊन जाईल का. चेंडू गिरकी घेईल. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधल्या क्षेत्रक्षकाला मात्र फसवत चेंडू 1 बाहून जातो सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. सेहेचाळीस धावा धाबलकरती. 50च्या पार आव्हान जाईल का. 50च्या आर पार आव्हान घेतलं जाईल का. 50 एक मनोवैज्ञानिक दबाव टाकला जाईल का. 49% मार्क्स पडणं आणि 50% मार्क्स पडणं, 2% फरक जरी 1% असेल तरी पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आत्मविश्वास आणि दृष्टिकोन जर चांगला असेल तर या सामन्याकडे आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघ मात्र या चांगल्या धावा जमवल्या असं म्हणेल. कारण धापलकर धावा लागल्या तब्बल 52. 53 धावांचं आव्हान इथे मात्र एकता स्पोर्ट्स तलोजा मजकूर संघासमोर असेल.
कशा प्रकारे धावांचा पाठलाग राहील. पहिल्या षटकामध्ये 7 धावा मयूर राजे अक्षय केनी, 24 धावा, 4 धावा भूषण पाटील आणि अक्षरशः हेमंत पाटीलनं पहिले 2 विकेट घेतले जरूर, परंतु तब्बल मोजल्या 17 धावा. मधली फळी मजबूत राहिली ती म्हणजेच आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे संघाची. आणि या धावांचा पाठलाग 53 धावांचा पाठलाग कसा राहील, काय घडेल काय बिघडेल ऐकूया आपण संदीपजी पाटील सर मुरबी यांना. तत्परी वळूया आपण आमचे सर्वांचे लाडके महागुरू आदरणीय एम.डी. गडगे सर. थँक्स दिनेश पाटील सर. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आणि एका बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने वाजे क्रिकेट संघ पंकज. खऱ्या अर्थाने नाणेफेक करण्यासाठी आम्ही कैलास शेठ भोईर पडगे आणि रविदादा इमान एंटरप्राइजेस यांना आम्ही ते आमंत्रित करतो. रविदादा याबा पण या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते नाणेफेक करणार आहोत. आमचे दीपकदादा उल्वेकर यांना पाहतो खऱ्या अर्थाने खूप मोठा. दिनेश बारशे आमचे समालोचक आहेत पालेश्वरी गावातील. तर नाणेफेक इथे केली जात आहे रविदादा आणि कैलासदादा यांच्या शुभास्ते. सामना 4 षटकांचा असेल. हॅज अ मॅच इज ऑफ करेक्ट ओनली फॉरवर्ड्स. आणि कॉलिंगसाठी आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाला इथे प्रचारण करण्यात आलं, मात्र नाणेफेक तुमच्या संघाच्या विरोधात गेलेली आहे. संघनायक पंकज डिसिजन वेट अँड वॉच. नाणेफेकीचा कौल इथे पंकज अर्थात वाजे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, परंतु डिसिजन मात्र त्यांनी स्थगित ठेवलेला आहे. इमिजिएटली आपण लगेच टॉस विनिंग कॅप्टन टीम शुड इन्फॉर्म इमिजिएटली ऑफ द डिसिजन वेदर टू बॅट अँड फील्ड. स्पर्धेचे आमचे नियमावली आहे, अतिशय लगेचच आपण निर्णय अंमल करायचे आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तलोजा मजकूर येथील एक शांततेचे प्रतीक आपले दत्ताशेठ राजे साई राजे आहे, समालोचक आहेत. त्यांचे बंधू दत्ताशेठ. जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे आमची दोस्ती, असे आमचे दत्ताशेठ राजे. आणि मोहनशेठ भोईर मोहनदादा भोईर माजी सरपंच वलप. आपण आपल्या शुभ हस्ते दत्ता राजे तलोजा मजकूर गावामध्ये एक शांततेचे प्रतीक म्हणून परिचित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. मोहनशेठ भोईर एकेकाली ज्यांना वल्लभ ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, एकेकालचे जानमान क्रिकेट संघ वल्लभचे ते संघनायक आहेत, माजी संघनायक. त्यांच्या शुभ हस्ते दत्ताशेठ राजे यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. आणि आता आम्ही बोलणार आहोत सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सरांकडे बोलूया आपण. दिनेश बंधू आहेत आमचे, त्यात समोर आम्ही दिनकर बारशे पालेश्वरी, कारण पालेश्वरीमध्ये गावामध्ये आता येणाऱ्या 3 ते 9 जानेवारीला स्पर्धा पाहणार आहोत. तिथे मात्र 7 प्रत्येक दिवशी ते समालोचन करणार आहेत आमच्या समवेत. शत्रक्षण रचना बघा इथे लगेचच करून घ्यायची आहे. टेंबोडे क्रिकेट संघ आराध्या 11च्या नावाने खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत मनोहर पाटील. पुन्हा एकदा तलोजा मजकूर गावातील सर्व क्रिकेट रसिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तलोजा मजकूर आणि टेंबोडे या दोन्ही गावातील क्रिकेट रसिकांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरसे स्वागत करतो आणि बोलतो संदीप पाटील सरांकडे. हेलो यस, धन्यवाद महागुरु. तो चलेंगे मैदान की तरफ. आज की रात का ये तीसरा मुकाबला पहले दौर का आराध्य स्पोर्ट टेंबोडे बनाम एकता 11 तलोजा मजकूर 15 मिनट के अंदर 3 ओवर समाप्त करने हैं, अन्यथा आपका जो 38 के बाहर जो खिलाड़ी हैं तो 5 उसमें से एक अंदर आएगा, क्योंकि वक्त काफ़ी गया है. तो 20 मिनट के अंदर इनिंग को समाप्त करना है. हर टीम को ऑन है. रवी सर, जावेद सर, टाइम अलर्ट बघा, ग्रीन सिग्नल असेल. बघा 15 मिनिटाच्या पूर्वी तुमचं 3 षटक तुम्हाला पूर्णतः हाताळणं गरजेचं आहे, अन्यथा
एक षटरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे 5 षटरक्षक असतात अंतिम षटकामध्ये, तिथे मात्र तुमचे 4 षटरक्षक बघायला मिळतील. पहली गेंद और ये देखिए ये क्या छूटा है कुणाल से, ये मिस्टेक, ये बहुत बड़ी कैच थी मेरे ख्याल से, बहुत ही बड़ी कैच थी महागुरु, क्योंकि जिस तरह से 30 यार्ड के अंदर इस वक्त संगम राजे को ये फील्ड लगाई है, गेंदबाज काफी शातिर है, बहुत ही अच्छी यहाँ पर फील्डिंग, लेकिन ये क्या छूटा है. राहुल गढ़गे फिर से एक बार आने की कोशिश थी, नो बॉल कॉल. और ये देखिए ये रन आता हुआ एक का अतिरिक्त के रूप में. शुरुआत हो चुकी है. देखिए पहली शुरुआत यहां पर आराध्य स्पोर्ट टेम्बोडे टीम को विकेट से हो रही थी, लेकिन वहां पर कुणाल से मिस्टेक हुई, क्या छूटा वहां से. लेकिन संगम राजे इस टीम की पहचान है. तलोजा मजकूर टीम जब भी खेलती है तो इस खिलाड़ी का नाम काफी आगे आता है. थोड़ी सी स्लोअर गेंद थी, टप्पा पड़ने के बाद सामने से निकली, बिल्कुल यहां से उन्हें लगा कि ये गेंद ज्यादा बाहर है, लेकिन इस समय गेंद बल्ले के संपर्क में नहीं है. डॉट गेंद आती हुई, स्कोर उसी जगह के ऊपर 1 रन. पहला और चलता हुआ राहुल गढ़गे आराध्य स्पोर्ट टेम्बोडे टीम की तरफ से पहला और फेंकते हुए. ये फुलटॉस थी, शॉर्ट लेग से गेंद बिल्कुल जाती हुई डीप में, अच्छी फील्डिंग वहां पर सौरभ द्वारा. 1 रन मिलेगी. करम पाटिल की ये जो सेना है ना टेम्बोडा टीम की, और बहुत उम्दा खेल हमेशा अच्छा प्रयास करती है. और इस साल की बात करें, सीजन की बात करें तो अच्छे फॉर्म में भी चल रही है. लेकिन दूसरी तरफ तलोजा मजकूर टीम का भी काफी अच्छा फॉर्म है. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान प्रतियोगिता में अच्छा खेल दिखाया था. किस तरह से उस हारी हुई बाजी को उन्होंने उस समय बदला था, क्योंकि रोमटे खड़े करने वाला मुकाबला था. इस समय मयूर राजे हैं, टीम के कैप्टन हैं. मयूर के लिए गेंद, लेकिन इस मर्तबा शॉर्ट मिड ऑफ पर गेंद को खेला था, लेकिन दूसरी की कोशिश, और ये तू माई, लेकिन ये मिस्टेक करण से मिस्टेक हो चुकी है. यानी कि गया था यहां पर, मेरे ख्याल से मयूर राजे पूरी तरह से ऐसा लगा उन्हें कि आप गया, लेकिन नहीं, बाल बचे, दैव बलवंत जिसे कहा जाता है. सौरभ नैतन ने अच्छी फील्डिंग की वहां पर, थ्रो पे अच्छा था, लेकिन कलेक्टिंग नहीं हो पाई. होनी चाहिए थी, क्योंकि टेम्बोडा टीम के समर्थक ये सोच रहे कि ये क्या गलती की करण ने. यदि होती तो बिल्कुल एक बड़े विकेट का पतन हो सकता था, प्रेशर हो सकता था, दबाव हो सकता था टीम एकता स्पोर्ट तलोजा मजकूर के ऊपर. लेकिन संगम राजे यहां पर आप कुछ सोच रहे, नसीहत दे रहे मयूर को कि ये गलती वापस नहीं होनी चाहिए. फिर से एक बार उसी दिशा में सौरभ नैतन इस समय मिस्टेक करते हुए, लेकिन बैकअप में खिलाड़ी निकेश आए थे. 1 रन मिलेगी. थोड़ा सा प्रेशर जरूर है, दबाव है. इस दबाव के अंदर ये मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच में, क्योंकि 70 रन इससे पहले पिंदर बनाम जो मुकाबला हुआ था रोंजन का, काफी अच्छा मुकाबला था. लेकिन जो पारी खेली थी प्रथमेश कोपरकर ने, वो लाजवाब थी. ये अच्छा शॉट है, बिल्कुल शॉर्ट लेग से गेंद फाइन लेग में बिल्कुल दूर में खिलाड़ी मौजूद है. 1 ही रन मिलेगी, सिंगल 1 रन. और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहला पावर प्ले यहां पर समाप्त हो चुका है. और रनों की बात करें तो तकरीबन रन है 6 रन. अच्छी यहां पर गेंदबाजी नजर आई है, प्रेशर दिया है मेरे ख्याल से इस पहले ओवर में. इथे मरपी मस्कर यांना मी पाहतो. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक बघा अंकुश पाटील यांच्या वतीने मरपी मस्कर पनवेल शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. यावं अंकुश पाटील, आमच्या ऑर्गनायझर तुम्हाला इन्व्हाइट करता स्टेजवर, मनपूर्वक आपलं स्वागत आहे.
कारण संदीप पाटील सर मर्फी मस्कर यांचा विचार केला. लागोपाठ 2 वेळा टेंबोडे गावामध्ये प्रथमतः नाईट स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा एकेकाली योगदान लाभलं. स्वागत आहे तुमचं मर्फी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये. क्या बात है. अब 18 गेंदे बचे, 47 रन चाहिए. संगम राजे हैं इस समय स्ट्राइक के ऊपर गेंदबाजी में. करम पाटिल की एक गेंद थी, थोड़ी सी उछाल भरी गेंद थी. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस नजर आई थी. हुक करना चाह रहे थे संगम राजे, लेकिन उतना पावरफुल स्ट्रोक नहीं था. 1 रन दूर से खिलाड़ी आए गेंद की तरफ, लेकिन तब तक 1 रन लेने का मौका. स्कोर 1 से आगे आता हुआ 7 के ऊपर. अब समीकरण देखिए, 17 गेंदे बचे, 46 रन चाहिए. जबकि रनों की बात करें तो 53 रन यहां पर चेस करने हैं. मारने की कोशिश, गेंद हवा में है. मिड विकेट से खिलाड़ी दौड़कर आए जरूर थे. सौरभ नैतम, देखिए काफी फासला यहां पर तय किया था, कदमों का फासला. जिस तरह से जितनी दौड़ उन्होंने लगाई थी, क्योंकि गेंद भी उतनी ऊपर थी. जब तक गेंद नीचे आए तब तक वो पहुंच चुके थे, लेकिन हाथ में गेंद भी गिरी थी. देखिए हम देख सकते हैं यहां पर स्क्रीन के ऊपर. क्या थोड़ी सी बातचीत, लेकिन क्या छूटा है. यस, देखिए ये चेयरअप किया जा रहा है. बिल्कुल दर्शक है, दर्शक भी होने भी चाहिए. सपोर्ट में पूरा गांव आता है. जब एक गांव की टीम खेलती है तो पूरा गांव आता है. क्यों गांव का नाम बड़ा हो जाता है इसमें, क्योंकि ये नहीं कि इस विभाग से, इस आली से वो टीम खेल रही है, उस विभाग से खेल रही है, नहीं. क्योंकि गांव का नाम आता है. जब टीम खेलती है तो उस गांव का नाम आता है, तो इसीलिए दर्शक आते हैं. पूरा गांव चला जाता है टीम के पीछे चेयरअप करने के लिए. फिर से एक बार करम पाटिल की गेंद मयूर के लिए उठाने की कोशिश. हाफ ट्रैकर थी, बिल्कुल ये पावरफुल स्ट्रोक. स्क्वायर लेग के ऊपर से आता हुआ यह बेहतरीन छक्का. ये उड़ाया, वाह. जाजीपुर नजर, नजरों में जज्बा. गेंद हवा से बातें करती हुई, गेंद सीमा पार. 6 रनों की. 14 गेंदे 38 रन. एसडीसी की जादू है, उनके उंगलियों में जादू है. कब क्या बजाए वो उन्हें पता होता है. और महागुरु, हाँ, गणपति बापा उन्होंने लाया है. इस बीच एक गेंद थर्ड मैन क्षेत्र में, अच्छी फील्डिंग. शॉर्ट थर्ड मैन में वहां पर खिलाड़ी मौजूद थे. आयुष, बिल्कुल 1 रन और 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. अब समीकरण देखिए धीरे धीरे बदलता हुआ. 13 गेंदे बचे और 37 रनों की अभी भी दरकरार है. 13 गेंदों में 37 रन. शानदार मुकाबला बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं. करम पाटिल जो दूसरा ओवर फेंक रहे. पहला ओवर देखिए क्या पहला ओवर नजर आया था. राहुल गढ़गे सिर्फ 6 रन, लेकिन करम पाटिल ने भी अच्छा कमबैक देने की कोशिश की है. अंदरूनी हिस्सा जरूर लगा था, लेकिन बड़ा हिट नहीं खेल पाए संगम राज है. इसी के साथ यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. ये ओवर भी अच्छा नजर आया है. मानो इस ओवर में तकरीबन रन 10 गए हैं. देखिए 2 ओवर में टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. अब जीतने के लिए 12 गेंदें बची हैं और 37 रनों की जरूरत है. 12 गेंदों में 37 रन. दर्शकों की निगाह बीच मैदान के अंदर. चलिए पानी लेके जाइए मैदान के अंदर. दोनों 12th मैन रेडी रहना होता है आपको. दूसरा और अंतिम गेंद होती है तब आपको रेडी रहना होता है. ताकि देखिए यहां से काफी दूर जाकर मैदान के अंदर चले जाना है, क्योंकि ये जो मंच है वो काफी ऊपर है. और ये सौंदर्य प्राप्त इस मंच ने किया है इस टूर्नामेंट का, क्योंकि ऐसा लग रहा है कि गैलरी में बैठकर इस टूर्नामेंट को हम कमेंट्री कर रहे हैं. त्याने सूरज यांचं आपण संगीत ऐकलं.
क्या बात है, जरा जोरदार तालियां दोस्तों इस डीजे ऑपरेटर के लिए बनाइए, बजाइए। कुछ पैसा नहीं खर्च होगा, तालियां दाद दीजिए। क्या धुन बजा रहे हैं राजा आदईकर, जो एक हमारे बहुत ही बेहतरीन सिंगर है हमारे पनवेल तालुका के, उनका भी हम स्वागत करते हैं। लेकिन इस वक्त अब मैच काफी क्रिटिकल मोमेंट में चला जा रहा है। 12 गेंदे बची है, 37 रनों की जरूरत है। दर्शकों की निगाहें बीच मैदान के, देखिए कितने दर्शक इस मैदान से बाहर इस मैच का मजा ले रहे, खड़े होकर पूरी तरह से दोनों टीमों को चेयरअप कर रहे हैं, क्योंकि उन्हें यह नहीं पता है कि क्या होगा, लेकिन उन्हें यह पता है कि मैच अच्छा होगा, और इसीलिए तो उतने दर्शक तादाद में चले आ जाते हैं। क्या बेहतरीन गेंद थी, लाजवाब। पूरी तरह से रफ्तार के ऊपर खड़े होकर इस गेंदबाज ने इस गेंद को डिलीवर किया। सौरभ नैतम, जिसका जिक्र दिनेश पाटिल सर ने भी किया था, गोल्ड मेडल जिन्होंने प्राप्त किया है, इस महाराष्ट्र के लिए वो खेल रहे हैं। और ये देखिए एक और बेहतरीन गेंद, क्या बात है। डॉट के ऊपर डॉट, अब प्रेशर बढ़ रहा है, क्योंकि यहां पर तलोजा मजकूर टीम के कप्तान मयूर राजे अब सोच में पड़ रहे हैं, संभ्रम में आ रहे हैं। उन्होंने बताया था, ओपिनियन जब लिया था उन्होंने बताया था कि 50-55 के करीब आप रोकेंगे, 50 के अंदर रोकने की कोशिश करेंगे। क्लीन बोल्ड, लाजवाब, 3 गेंदे डॉट और उसमें विकेट, क्लीन बोल्ड मयूर राजे। लढायचा विचार केल्यावर तो मयूर राजे यहां से नाराज होकर आ रहे हैं, क्योंकि क्यों नाराज न हो। लेकिन देखिए यहां पर जब इससे पहले समाधान भोईर आउट हुए थे, जब 69 का टारगेट उनके सामने था, लेकिन समाधान आउट होने के बाद मैदान के अंदर पेंडर टीम का प्रथमेश कोपरकर जैसे मैदान के अंदर आया, उन्होंने जो छक्के दागे थे, लेकिन हार्ड लक और मैच हारे जरूर, 15-14 रनों से वो मैच हारे थे 69 का पीछा करते हुए, लेकिन कोशिश बहुत ही अच्छी की थी पेंडर टीम के उस बल्लेबाज ने। तो ऐसी कोशिश करनी होगी, ताकि यहां से अभी भी वक्त कुछ टला नहीं है टीम तलोजा मजकूर के लिए, क्योंकि गेंदें बची है 9 और रन चाहिए 37 रन टू विन। जैसे इसके बाद मैच होगा वाजे बनाम वाकड़ी, तो वाजे टीम ने बल्लेबाजी चूज की है, तो वाकड़ी टीम आपको फील्डिंग करनी है। इसके बाद रेडी रही है। फिर से एक बार सौरभ नैतम, 3 गेंदे डॉट होने के बाद ये हैप ट्रैक करती हुई इस गेंद को खेला है मिड विकेट, पूरी तरह से क्लियर किया, 6 रन। देखिए चक्का दागा है, किसी को कम नहीं लेखना चाहिए बिल्कुल। आजकल ये जो युवा है ना, युवा खिलाड़ी होते हैं ना, उनके अंदर बहुत बड़ा जोश होता है, और जोश लेकर ही मैदान के अंदर वो उतरते हैं। ये फुल टॉस थी, लेकिन इस समय टाइमिंग नहीं सही कर पाए। फिर से एक बार मिड विकेट के क्षेत्र पे, वहां पर खिलाड़ी दूर से आए थे, 1 रन जरूर मिला। छक्के के बाद तुरंत यहां पर 1 रन, इसे 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली, स्कोर 1 से आगे आता हुआ 23 रन। अब जीतने के लिए 7 गेंदे 30 की जरूरत है। देखिए सेम समीकरण है, बहुत ही सेम समीकरण है, 7 गेंदे 30 रन, जैसा कि पिछले मैच का ये समीकरण हम देख रहे हैं। देखिए हमारे सुधीर आगलावे, इनके जो स्कोरिंग में एनालिसिस हम देख रहे हैं, ऐसा लग रहा है कि वही रिपीट कर रहे हैं। बहुत ही उम्दा स्कोरिंग सुधीर आगलावे की, लेकिन मैच भी ऐसा चल रहा है, इसलिए वो लिख रहे हैं महागुरु। अंतिम गेंद, और ये देखिए ये बहुत ही बेहतरीन छक्का आया है संगम राजे के बल्ले से, ब्रांडेड 6। डीजे कार्यरताने हे संगीत मात्र आपणा सर्वांचं रायगड ते पालघर, ठाणे, नवी मुंबई सर्वांच्या मनावर खऱ्या अर्थाने अधिराज्य करणारे
लोकनेते दिबा पाटील साहेब की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती पण दाबा, मात्र या 7 जिल्ह्यातील भूमिपुत्राने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं लोकनेते दिबा. क्या बात आहे, जबरदस्त. तर इथे बघा, आज आमच्या व्यासपीठावर पाहतो टेंबोडे नाईट स्पर्धेचे एकेकालचे दमदार ऑर्गनायझर, पनवेल शहर काँग्रेस कमिटीचे, नवीन पनवेल शहर काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र बर्फीशेठ मस्कर यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5,001 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही जय हनुमान क्रिकेट संघ वलप आणि आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने बर्फीदादा मस्कर साहेब आपलं मनपूर्वक सरसे स्वागत करत क्या आहोत. बात है. मनपूर्वक आपला आभार. यस, राज के लिए हर छक्के के लिए 1000 का इनाम है प्रमय पाटिल की तरफ से, हमारे कोलवाड़ी ग्राम पंचायत के माजी सदस्य और एक अच्छे खिलाड़ी कोलवाड़ी के माजी क्रिकेटर रविंद्र भुईर, हिमांशु इंटरप्राइजेस वो भी इस मंच के ऊपर हैं और इस टूर्नामेंट के लिए काफ़ी अच्छा योगदान है. रविंद्र शेठ भुईर इनका, अंकुश पाटिल और स्वामी पाटिल इनके साथ काफ़ी अच्छा योगदान. तो स्वागत है रविंद्र शेठ भुईर आपका भी इस मंच के ऊपर. लेकिन 6 गेंदे आप 24 रन चाहिए. राज पाने की कोशिश थी लेकिन इस मर्तबा यहां से ये बहुत बड़ी गलती थी, लेकिन वाइड भी है. और ये देखिए यहां से ये बहुत बड़ी गलती विकेट कीपर की नजर आई है, क्योंकि ऐसे में ये रन तो गया है और ऊपर से जो खिलाड़ी आउट होते होते बचा है, खाली गेंद को कलेक्ट करना चाहिए था, लेकिन वो नहीं हो पाया. जल्दबाजी में ऐसा होता है, प्रेशर जब होता है तो ऐसा ही होता है. देखिए आप प्रवीण गड़ गए थे वहां पर, तो अब करण वापस आ रहे हैं. अब गेंदबाजी में देखिए 6 गेंदे 24 रन बचाने के लिए लाया गया है आयुष पाटिल को. लेकिन देखें कि आयुष पाटिल की ये 6 गेंदे वाली ओवर किस तरह की रहती है, क्योंकि उन्हें 24 बचाने हैं, लेकिन उनके सामने जो बल्लेबाज है संगम राज है, जिन्होंने तीसरी ओवर के अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाकर ये जो आशा है तलोजा मजकूर टीम की, उसे जिंदा किया है, जीवित किया है इस मैदान के अंदर. और बड़ा हिट खेलने की कोशिश थी, लेकिन यहां से गेंद बल्ले के पल्ले जरूर आ रही थी, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. इस टाइमिंग और इसी के साथ ये डॉट गेंद आती हुई, क्योंकि एक एक डॉट गेंद यहां पर सरदर्द बन सकती है टीम तलोजा मजकूर के लिए. अब 5 गेंदों का खेल बचा है और 22 रन चाहिए. आयुष पाटिल फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट. संगम राजे के लिए इस गेंद को वो नहीं छोड़ेंगे. ये शॉट थी, बिल्कुल उसे खेला है लॉन्ग ऑन के ऊपर से. यह तवा बेहतरीन छक्का संगम राजे के बल्ले से. जहां जाना वहां चले जाइए, लेकिन ये मैच देख कर जाइए, क्योंकि मैच इस तरह का चल रहा है. 4 गेंदे 18 रन. मैंने पहले कहा था ये रिपीट मैच हो रहा है. 16-16. यस, थोड़े से टेंशन में हमारे स्कोरर, क्योंकि वो मुझे यहां पर बता रहे हैं कोई बात नहीं है, होती रहती, इंसान है, गलती है, इंसान का पुतला है. ये देखिए 4 गेंदे 16 रनों की जरूरत है. फिर से उठाने की कोशिश, संगम राज है आपके सामने. आयुष, इस तरह की गेंदे उसे आप फेंकेंगे तो इसका हर्ष यही होगा. दोस्तों जरा जोरदार तालियां तो हो इस बल्लेबाज के लिए. क्या मैच हो रहा है, पैसा वसूल मुकाबला इसे कहते हैं, क्योंकि जब आप इतने पूरा काम धंधा छोड़कर मैदान के अंदर चले आते हैं, या इसलिए नहीं आते हैं कि चलिए टाइम पास करने के लिए, नहीं, बिल्कुल आप इसलिए आते हैं कि मैच मैदान के अंदर ऐसा हो जिसमें हम आने के बाद हमारा पैसा वसूल हो. और ये पैसा वसूल मैच मैदान के अंदर देखिए, जो समीकरण 7 गेंदों में तकरीबन 30 का था, वो अब आ चुका है 3 गेंदे 10 का. बहुत ही बेहतरीन, क्योंकि इस मैदान के अंदर जलजला है जो है संगम राज है,
जो पूरी तरह से टूट पड़ चुका है इस वक्त आराध्या स्पोर्ट टेम्बोडे टीम के ऊपर। आयुष पाटिल फिर से एक बार उठाने की कोशिश, लेकिन इस मर्तबा देखेंगे भी टाइमिंग है और यहां पर फंस चुके हैं संगम राजे। सौरभ नैतम ने लिया यहां पर कैच और बड़ी पारी का यहां पर किया अंत। संगम राजे खुद को कोसते हुए नाराज होकर मैदान से बाहर आते हुए बड़ा झटका तलोजा मजकूर टीम के लिए। क्या बात है, जबरदस्त। ये नाच तो क्रिकेट का चल रहा है मैदान के अंदर, क्योंकि जिस संगम राजे ने मैदान के अंदर आग लगाई थी आयुष पाटिल के ऊपर, जो बड़े हिट खेले थे, उसी आयुष ने उस संगम राजे को पॉइंट का रास्ता भी दिखाया है। क्योंकि यहां से देखिए दोनों तरफ मैच चल रहा है, एक तुम्हारी तो एक हमारी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, ऐसा मैच मैदान के अंदर चलता हुआ। 2 गेंदें बची, अब 10 रन चाहिए। अब ये गेंद निर्णायक हो सकती है, इस मैच का पर्दाफाश करने वाली और ये गेंद हो सकती है। चलिए जल्दबाजी कीजिए, करम पाटिल की ये सेना, लेकिन इस समय थोड़ा सा खिलाड़ी नजदीक, जावेद परिसर वहां पर ऑन करेंगे। बिल्कुल नियम से आपको खेलना होगा, बिल्कुल ये बताते हो, दर्शाते हुए। शानदार मैच। देखिए दर्शक पूरी तरह से खड़े हो चुके। यस, वो देखिए वो साइड में शायद तलोजा मजकूर के दर्शक दिख रहे हैं और इस साइड में वहां पर टेम्बोडा के दर्शक दिख रहे हैं, लेकिन आसपास के दर्शक तो बहुत है, वो बीच बीच में होंगे, इसमें संदेह नहीं है। लेकिन 2 गेंदे 10 रन, बहुत ही अच्छा मुकाबला। अनुज मडवी सामने बल्लेबाज है। 2 गेंदे 10 रन। और ये देखिए लॉफ्टेड इट मिड विकेट, गेंद पूरी तरह से बाहर, आसमान में टहलती हुई अनुज मडवी के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। ले गई दिल में अब बात है, जबरदस्त। इसे कहते हैं मुकाबला, इसे कहते हैं पैसा वसूल मुकाबला। लाजवाब। 7 गेंदे 30 की दरकरार, 6 गेंदे 24 की दरकरार, अब 1 गेंद और 4 की दरकरार है। तेरा वो ही जिसमें है दम। हमारे एसडीसी डीजे ऑपरेटर ने, अब देखेंगे अनुज का दम। चलिए यहां पर टेम्बोडा टीम फील्ड की सजावट कीजिए। चलिए टेम्बोडा टीम, करम पाटिल ऑन कीजिए अपने खिलाड़ियों को। 1 गेंद बची है, 4 रनों की दरकरार है। आयुष पाटिल, चलिए वक्त की नजाकत करनी है। 1 गेंद बची है, 4 रनों की दरकरार है। समझ आता रंगात आली ही मॅच, आता रंगात आली ही मॅच। क्या बात है, 1 गेंद 4 रन, 2 गेंदों में 10 रनों की दरकरार, 1 गेंद में 4 रन। जोरदार तालियां हो इस गेंद के लिए। फुल टॉस थी मारने की कोशिश, लेकिन वहां पर गेंद सीमा पर, 4 रनों के लिए। और इसी के साथ तलोजा मजकूर टीम ने इस मैच में बहुत ही बेहतरीन जीत दर्ज की है। लाजवाब, रोमटे खड़े करने वाला यह मुकाबला, रोमटे खड़े करने वाला मुकाबला। क्या मुकाबला हुआ है,
बिल्कुल पब्लिक ग्राउंडच्या बाहेर, बिल्कुल क्या पब्लिक मुकाबला ग्राउंडच्या हुआ। बाहेर। जबरदस्त पैसा वसूल मुकाबला। किसने सोचा था कि यह मैच इस तरह का चला जाएगा? उम्मीद नहीं है। बिल्कुल 6 गेंदों में 24 की दरकरार थी। ऐसे में यहां से संगम राजा आउट होने के बाद 2 गेंदों में 10 रनों की जरूरत, और उसमें अनुज मडवी ने जिन्हें मौका मिला उस मौके का सुनहरा पल किस तरह से बनाया जाता है, इसका उदाहरण आमदार चषक 2023 मिनी वानखेड़े स्टेडियम के ऊपर अनुज मडवी ने दिखाया है। बहुत ही बेहतरीन। यस करण पाटिल, हार्ड लक, लेकिन संघर्ष बहुत अच्छा आपने किया, क्योंकि हार जीत होती रहती है। प्रेक्षकांना मी बघा सूचित करण्यात